श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, मी आज हा छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी करणार आहे। आता गणपतीचे दिवस गेले, आता आज चालू आहे पितृ पंधरवडा आणि थोड्या दिवसात नवरात्रीची सुरुवात होणार आहे। नवरात्रीची देवी आपल्या घरात बसणार आहे। आपण त्यासाठी स्वच्छता करण्याला प्रत्येकाने सुरुवातच केली असेल। घराची स्वच्छता करताना आपल्याला वास्तुदोष निर्माण करणाऱ्या या 13 वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत। तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्या कोणत्या आहेत वस्तू ज्या आपल्याला नवरात्रीची स्वच्छता करताना घराबाहेर काढायच्या आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेल्या 13 वस्तू आजच बाहेर काढा। नकारात्मक शक्ती संपवून टाका। घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे। इतकंच नाही तर घरात वास्तुयोग ठिकाण ठेवणंही खूप गरजेचं असतं। अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात, घरात गरिबी आणतात, घरात सतत भांडणे, दुरावा, आजारपण निर्माण होतं। वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात, म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नका। चला तर मी सांगणार आहे अशा कोणत्या वस्तू आहेत। 1. तुटलेली भांडी। मित्रांनो, तुटलेली भांडी जर घरात असतील, चिरा पडलेली भांडी घरात असतील किंवा दांडा तुटलेले कप आपल्या घरात असतील तर आपण असेच ठेवतो, पण असं न करता ते कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे। यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो। अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका। तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात, अशी भांडी लगेच काढून टाका। असं केल्याने घरात भांडणे व कलह वाढतो, घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते। असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवल्याने संसारही फुटकाच होतो, अशी मान्यता पण आहे। 2. देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात। हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच वात लावल्यानंतर जाळलेल्या काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते। अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला। 3. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावणे। असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते, त्यामुळे पैसे येण्याचा मार्गच बंद होऊ लागतो व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात। त्यामुळे वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे। 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते। ही लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये। लिंबू खराब झाल्यावर, मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते, कारण ते खराब झाल्यावर त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते। त्यामुळे तिचे वेळेतच विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटेच सहन करावे लागतील। 5. मित्रांनो, देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती, तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे याने देवदोष लागतो। तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवताचा फोटो नसावा, म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवर जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूममध्ये ठेवू नये। घरात अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात। स्वयंपाकघरात मंदिर, स्वयंपाकघरातील कधीही देवघर असू नये। वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे। अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण, कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते, त्यामुळे घरात देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते। देवी देवतांचा कोपही तुम्हाला सहन करावा लागेल। 6. गुलाब आणि कोरफड वगळता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत। याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात, सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते, आजारपण पाठीशी लागते, नको तिथे नको तेवढा खर्च होत जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत। पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो। 7. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाची पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो, अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नका। 8. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। खरे तर घरात काच फुटणे अशुभ
नसतंच, परंतु फुटलेली काच घरात ठेवणे अशुभ असतं. फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात. फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका. ज्या वस्तू लागत नाहीत, आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका. तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेळोवेळी स्वच्छ करत जा. जर धुळखात पडलेल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामावलेली असते. तुटलेल्या कंगव्यात केस विंचारू नयेत आणि तुटलेल्या कंगव्यात केस ठेवू पण नाहीत. घरामध्ये 18 दिवसांमध्ये जास्त ठेवू नयेत. यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही. तुटलेल्या कंगव्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो. फाटलेले जुने झालेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात, परंतु अशा फाटलेल्या कपड्यांमध्ये घरामधील वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा चिंध्या घरामध्ये ठेवू नयेत. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण करतात. अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही इतरांना देऊ शकता, पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही त्या दुसऱ्यांना देऊ शकता, नाहीतर याचे नुकसानही तुम्हाला भोगावे लागेल. तसेच मित्रांनो, 10 बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेरच काढावीत. तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेट वस्तू म्हणून देऊ नये, कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीच कोणाला देऊ नये. 11 पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे, कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ अशी जागा आवडते. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवावेत. उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतेही कशाचेही बिल आपण पाकिटामध्ये ठेवत असतो. यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही, कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते. पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात, जसे की ATM. इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत. पाकिट स्वच्छ साफसुथरे असावे. तसेच पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी सदैव भरलेले राहते. 12 पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीतील पैसे शेजारी, इतरांना आवश्यक वस्तू, पैसे, दागिने, बँक पासबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर तो साफ करून घ्यावा. तसेच जास्त थेट प्रभाव लक्ष्मीशी पडल्यामुळे तिजोरी ही स्वच्छ ठेवावी. 13 घरात कोळीचे जाळे होऊ देऊ नका, अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळात बदलते. घराला वास्तुदोष लागतो. नको त्या गोष्टींवर वायफळ खर्च करावा लागतो. त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठवून ठेवू नका. घरामध्ये साठलेला कचरा घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो. तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचराकुंडी किंवा चपला, बूट इत्यादी वस्तू ठेवू नका. त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा. मुख्य प्रवेशद्वार हे सुशोभित असावे. तसेच प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते. तसेच मित्रांनो, शिळी भिजवलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. असं केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. शिळ्या रात्रभर भिजलेल्या कणकीवर फक्त पितरांचा हक्क असतो असं म्हटलं जातं आणि नंतर त्याच कणकेचे चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो. तर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजारही उद्भवू शकतात. तसेच मित्रांनो, घरात वाहते पाणीचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्धप्रसंग, रणसंग्राम, उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असलेले चित्र नसावे. असे चित्र बघताच माणसाच्या मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते. तसेच निगेटिव्ह वाटते. त्यामुळे अशी चित्रे उगीच आपल्या घरात एक प्रकारचा तणाव निर्माण करत असते. त्यामुळे अशी चित्रे घरात सहसा लावू नका. असतील तर ती काढून टाका.
तसेच मित्रांनो, वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा. खूप जुने झालेले किंवा भेगा पडलेल्या वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगीच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठवून ठेवू नका, कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगतीची दिशा बंद होते. आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढवून घेत असतो. तर मित्रांनो, जेवढं होईल शक्य तेवढ्या वस्तू अशा घरातून काढून टाका. तसेच तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्याचे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. जी पुस्तकं खूप जुनी आहेत, खूप दिवस उघडून सुद्धा बघितलेली नाहीत, अशा पुस्तकांमध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार होते, जास्त साठली जाते. अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या, जी तुम्हाला वर्षानुवर्ष लागतच नाहीत किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही. जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तके वेळोवेळी स्वच्छ तरी करत जा. अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही नवरात्रीची स्वच्छता करताना नक्की घराबाहेर काढा. बघा, तुम्हाला याचे उचित फळ देवी माता नक्की देणार. वास्तू दोष नष्ट होणार आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात देवीसोबत त्याचे आगमन होणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. श्री स्वामी समर्थ.